करत असताना गावकऱ्यांनी केलेलं सहकार्य हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. पर्यंतचा इतिहास जर बघितला पाठीमागच्या 2 वर्षापर्यंत तर पार शाळा मोडकळीच आली होती. पार म्हणजे शाळा ही नावाची वस्तूच नव्हती. अजिबात मुलाची पटसंख्या शाळेत नव्हती. आमच्या गावची परिस्थिती अशी होती की शाळा जी पहिली होती ही शाळेमध्ये काही सदर आले नव्हतं. परदेश सर आमच्या गावाला फक्त 2च मास्तर चांगले मिळले. एक तर सरपंच चांगले मिळले आणि एक तर परदेश सर चांगले मिळले. ह्यांच्यामुळं शाळा आमची एवढी व्यवस्थित झाली. ह्या शाळेमध्ये कुठलीही कमतरता नाही. ऊसतोड कामगार आपली लेकरं आपल्याच गावात शिकावी, त्यांना शिक्षण सुविधा मिळाव्यात या अडचणीतून सर्व लोकांनी 5 लाखाचा निधी गोळा करून या शाळेची सुविधा, त्यांना लागणाऱ्या वस्तू ह्या ठिकाणी जमवलेल्या आहेत. हे आहे बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील कारेगव्हाण गाव. खरं तर हे संपूर्ण गाव ऊसतोड कामगारांचं. मात्र या ऊसतोड कामगारांचं यावर्षी कौतुक करावं तेवढं थोडं. कारण या गावातील जिल्हा परिषद शाळा बंद पडली होती. कारण पटसंख्याच नसल्यामुळं आणि विद्यार्थीच नसल्यामुळं ही शाळा चालणार तरी कशी. मात्र या गावातील शिक्षकांनी आणि पालकांनी मिळून ही पुन्हा शाळा पुनर्जीवित करायचं ठरवलं. लोकसहभागातून 5 लाख रुपये गोळा केले आणि पुन्हा एकदा या गावातील जिल्हा परिषद शाळा ही पुन्हा पुनर्जीवित केली. या गावातील विद्यार्थी हे पुन्हा एकदा गावातच शिकू लागले. कारण ही शाळा मोडकळीस आली. या शाळेकडे लक्ष कोणाचं नव्हतं. मात्र आता स्वतः शिक्षक आणि गावकरी या शाळेकडे लक्ष देऊन असल्याने आता या शाळेचा कायापालट होताना पाहायला मिळतोय. या शाळेत पूर्णपणे मोडकळलेल्या अवस्थेत असलेली शाळा, त्यामुळं विद्यार्थीही जात नव्हते. त्यातले त्यात या शाळेत जाणारे विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांचे मुलं. त्यामुळंच या ठिकाणी पटसंख्याही कमी, शिक्षकही कमी. यामुळं ही शाळा पूर्णपणे बंद पडली होती. मात्र आता ही शाळा पुन्हा एकदा चालू झाली आहे. पाहू शकतात या शाळेमध्ये आता 152च्या पुढे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत चालली आहे. आणखीन या शाळेत पालक हे आपल्या मुलांना ॲडमिशन घेताना पाहायला मिळतात. काय म्हणतात गावकरी पाहूया. स्थापना 1959 साली झाली. पण आजपर्यंतचा इतिहास जर बघितला पाठीमागच्या 2 वर्षापर्यंतचा तर पार शाळा मोडकळीच आली होती. पार म्हणजे शाळा ही नावाची वस्तूच नव्हती. अजिबात मुलाची पटसंख्या शाळेत नव्हती. त्यानंतर गावाने थोडासा विचार केला आणि नवीन शिक्षक आले आणि त्यांच्या शिक्षकाच्या विचारातून आणि गावकऱ्याच्या विचारामधून शाळेचं फार रूप बदलून टाकलं आणि गावाने थोडासा विचार केला. शाळेसाठी लागेल ती मदत पुरवली आणि शिक्षक वृंद म्हणजे सगळे लोक एकदम शाळेला खास माणसं मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून आजची जे शाळेचं रूप आहे ते तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही TV-वाल्याने. ते इथपर्यंत आम्ही गाव आज म्हणजे गावानं सगळ्या परिस्थिती अशी होती की शाळा जी पहिली होती ही शाळेमध्ये काही सदर आले नव्हतं. परदेश सर आमच्या गावाला फक्त 2च मास्तर चांगले मिळले. एक तर सरपंच चांगले मिळले आणि एक तर परदेश सर चांगले मिळले. ह्यांच्यामुळं शाळा आमची एवढी व्यवस्थित झाली. ह्या शाळेमध्ये कुठलीही कमतरता नाही. आणि इथून जी मुलं बाहेर जात होती एवढी सरपंचानं मिळून सरनं मिळून ही पूर्ण मुलं गावात आणतात. गतवर्षी 35 ते 30 विद्यार्थ्यांवर ही शाळा आलेली. शिक्षक चांगले लाभले. गावकऱ्याचं मोलाचे सर्वांनी ऊसतोड कामगार आपली लेकरं आपल्याच गावात शिकावी, त्यांना शिक्षण सुविधा मिळाव्यात या अडचणीतून सर्व लोकांनी 5 लाखाचा निधी गोळा करून या शाळेची सुविधा, त्यांना लागणाऱ्या वस्तू ह्या ठिकाणी जमवलेल्या आहेत. आणि शासन स्तरावर बी जे आम्हाला मिळावं ते मिळालं नाही तरी आम्ही गाववाल्यांनी जे न मिळेल परंतु त्या ह्याच्यातून सुद्धा बाहेरची जाणारी विद्यार्थी संख्या आहे ही रोखविण्यासाठी फार काटेकोरपणे प्रयत्न करावे लागले. आणि जवळपास 100% विद्यार्थ्यांपैकी आम्ही 75% विद्यार्थी या ठिकाणी यावर्षी रोखविलेले आहेत. आणि त्यांचा जोही खर्च लागेल तोही आम्ही डोक्यावर मारून घेतलेला आहे की बाबा शासनाचा होईल, आमचा होईल. आम्ही तुमच्या लेकराला कुठेही दुखून लागू देणार नाहीत आणि तुमचं शिक्षण परिपक्व देऊ अशी गावकऱ्याच्या वतीने मी स्वतः आमच्या मंडळी सरपंच असल्यामुळे मी स्वतःने हमी मारून घेऊन ह्या ठिकाणी सर्व विद्यार्थी रोखविलेले आहेत. खरं तर गावकऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या योगदानामुळं पुन्हा एकदा या गावातील विद्यार्थ्यांना हक्काची शाळा मिळाली आहे. कारण सरकारी दरबारी
किती खेट्या मारल्या तरी एखादं काम होत नाही. मात्र ते काम करायचं ठरवलंच तर गावकरी एकत्र आले तर काय करू शकत नाही हेच या कारेगव्हाण गावातील सरपंच, शिक्षक आणि गावकऱ्यांनी करून दाखवलं आहे. आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य हे आपणच घडवावं लागतं हे या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मात्र बीड जिल्ह्यातील शाळांचा हा जिल्हा परिषदेचा प्रकार हा कधी थांबणार? कितपत गावकऱ्यांना स्वतःच पैसे खर्चून अशा लेकरांची जीवनाची व्यवस्था करावी लागणार हा देखील मोठा प्रश्न आहे. मात्र या शिक्षकांनी कशा पद्धतीने हे सगळं घडून आणलं ऐकूयाच त्यांच्याच तोंडून. गावाचं सहकार्य सर्वात जास्त चांगलं आहे, कारण या गावाला ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस लोकसहभागातून शाळा सुधारण्यासाठी आम्हाला भरभरून अशी मदत केली. 5 लाखापर्यंत लोकसहभाग त्यांनी आम्हाला मागच्या वर्षामध्ये दिला आणि त्याची सर्व गुंतवणूक जी होती त्या पैशाची आम्ही त्यांच्यासमोर त्यांच्याच हाताने केली आणि त्यामुळं आज या शाळेवर त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि यावर्षी त्यांनी आपली बाहेर ठेवलेली मुलं, बाहेर टाकलेली सर्व मुलं या शाळेमध्ये प्रविष्ट केलेली आहेत आणि त्यांची जी काही टीशी आहेत तेही आता आमच्याकडे ते सुपूर्द करत आहेत आणि आणखी बऱ्याच मुलांची टीशी येणं बाकी आहे, परंतु ओघ सुरू आहे. दररोज पालक टीशी आणून देत आहेत आणि यामुळं या शाळेची जी पटसंख्या आहे 152 पर्यंत आज गेलेली आहे आणि काही मुलांची टीशी आल्यानंतर ती नक्कीच वाढणार आहे. यामध्ये सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे पालकांचं जिल्हा परिषद शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची जी क्षमता होती ती शिक्षकामध्ये आम्ही ती निर्माण केली आणि शिक्षकामधून आम्ही प्रयत्न केल्यामुळं हे सर्व गोष्टी शक्य झाल्या. परंतु हे सर्व करत असताना गावकऱ्यांनी केलेलं सहकार्य हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे, कारण या ठिकाणचे जी पालक आहेत हे 100% म्हणण्यापेक्षा 90% तर ऊसतोड स्थलांतरित आहेत. दिवाळीनंतर या ठिकाणी तुरळक पालक आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्यामध्येही त्यांनी आम्हाला केलेली मदत ही खरंच आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करेल अशा प्रकारची आहे. खरं तर हा व्यथा एका गावाची, मात्र या गावकऱ्यांनी ही व्यथा आपला स्वतःचा पैसा खर्चून ती व्यथा संपुष्टात आणली. मात्र बीड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये असाच प्रकार चालू आहे. अनेक शाळा मोडकळीत आल्या आहेत तर काही शाळेमध्ये शिक्षकच नसल्यामुळं विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. आता नेमकं जिल्हा परिषद किंवा शिक्षण विभाग या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड.